त्यांच्या वर्क ऑर्डरचा नेमकं काय घडलं, काय माहिती आहे तुमच्याकडे या संदर्भात? मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व मी माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडनं केलेल्या मागणीनुसार त्या चौकासाठी निधी उपलब्ध झालेला होता. त्या निधीनुसार त्याचं टेंडर झालं, त्याची वर्क ऑर्डर झाली आणि ते काम सुरू करण्यात आलेलं होतं. गेले 5 ते 6 दिवस हे काम सुरू होतं, पण कुठेतरी काही लोकांना बघवत नाही अशा पद्धतीने तिकडे येऊन काम बंद करण्याचा प्रयत्न झाला आणि ते तिकडे चौकात काहीतरी तोडफोड करण्यात आली. म्हणजे असं झालेलं की स्वतः काही काम करायचं नाही आणि दुसरं काम करत असेल त्याच्यात अडथळे आणण्याचा हे झालं होता. पण वेळीच पोलीस आले, पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई केली आणि ते शांत झालं. पण ही चुकीच्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी चालू आहेत. कोण स्वतः काही काम करायचं नाही, दुसरं काम करत असेल तर त्याला थांबवायचा प्रयत्न होत होता. पण त्यांच्याकडे सुद्धा वर्क ऑर्डर होती असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, त्यांच्याकडे वर्क ऑर्डर नाही, माझ्याकडे वर्क ऑर्डर आहे, तिकडचे कॉन्ट्रॅक्टर आहे सगळे. हा निधी महापालिकेचा, पहिली गोष्ट त्यांचा त्या गोष्टीचा काडी मात्र संबंध नाही आहे तिकडचा आणि ते काय म्हाडाचं काम नव्हतं, हे महानगरपालिकेचं काम होतं आणि महापालिकेने सर्व वर्क ऑर्डर दिलेले. मी स्वतः ओपनिंग केलेली त्या गोष्टीची, काम बघत होते. ह्याच्या आधी सुद्धा तो चौक हा आमदार सदा सरवणकर यांनी जो बनवलेला होता. हे स्वतः कुठलंही काम करत नाहीत आणि जिथे आमदार सदा सरवणकर यांचं नाव दिसेल तिकडे फक्त पाठी लावण्याचं काम आजकाल माही विधानसभेत चालू आहे. स्वतः नवीन अक्कल नाहीये, काही नाहीये, काय काम करायला लागतं हे माहीत नाहीये. फक्त दुसरा कोण चांगलं काम करेल त्याच्यात अडथळे निर्माण करायचे. तुमचा हाच मुद्दा घेऊन मी किशोरी पेडणेकरांकडे जाते. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. तुम्हाला विनंती की तुम्ही सोबत राहा. किशोरीताई, समाधान सरवणकर यांचं असं म्हणणं आहे की ठाकरे गटाला काय काम करायचंय, तिकडे कशा पद्धतीनं काम करायचंय हे काही कळत नाही आणि आम्ही काम करतो तर त्यामध्ये फक्त खोडा घालायचं काम ते करतायत. आपली प्रतिक्रिया? मुळामध्ये समाधाननी हे समजायला पाहिजे की तुम्ही उद्धवजींमुळे आमदार झालेले आहेत. तुझे बाबा उद्धवजींमुळे तुम्ही नगरसेवक झाला. उद्धवजींचा विषय नाहीच आहे. समाधान ऐका, विषय असा आहे की कुठले तरी समाधान ऐकता का जरा? ऐका ना, आणणं कितपत योग्य आहे? ऐका ना, मी पुढे बोलते ना, मी बोलते. आणि ज्या पद्धतीने काम झालेलं आहे त्यावेळेला नक्कीच सदा सरवणकरांनी ते काम केलेलं आहे. पण त्यावेळेला शिवसेना पक्षाचे म्हणून आमदार म्हणून त्यांनी काम केले. आता जेव्हा 3-3.5 वर्ष प्रशासकाच्या हातात गेल्यानंतर जो महानगरपालिका मूर्खपणा करते, ज्या महानगरपालिकेचा प्रशासक हा कंटिन्यू शिंदेच्या हाताखालीच काम करतायत का असं वाटतंय. कारण जे नगरसेवक तुटून गेले, कुठल्या प्रलोभनाने गेले, त्यांना सगळ्यांना 5-5 करोड 6-6 करोडचे फंड मिळत आहेत. पण जे नगरसेवक उद्धवजींबरोबर राहिले, ज्यांनी आपली निष्ठा पाळली, काय जे असेल ते, त्यांना 1 फुटी कवडी लोकांची कामं होत आहेत हे महत्वाचं असतं. आणि किशोरीताई, एक मोठा आरोप तुम्ही केलाय. माझं म्हणणं आहे महानगरपालिकेने लावलेला वादा हा मिटवावा. किशोरीताई, एक खूप मोठा आरोप तुम्ही केलाय आणि त्या आरोपावर मला समाधान सरवणकर यांच्याकडून उत्तर हवंय की महानगरपालिकेचा प्रशासक शिंदेच्या हाताखाली काम करतोय, अशा पद्धतीनं सगळं काम महापालिकेचं चाललंय. काय म्हणणं आहे तुमचं? काय झालंय इकडे काही लोकांना की जे काही आधी काही ज्या गोष्टी होत होत्या त्या होत नाही. आता इकडे चांगली कामं दिसत आहेत, लोकांची जनसेवा होते, चौक सुशोभीकरण असून दे, रस्त्याची कामं असून दे, ही कामं झालेली समोरच्यांना नको आहे. आपल्याला कामाचा विरोध काय? जर चांगलं कुठलं काम असेल आणि तुमचा जर कोण लोकप्रतिनिधी निवडून आलाय त्यांनी त्याचा फंड वापरावा ना. त्याचा फंड तो का टक्केवारीमध्ये? ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडून जी कामं केली जात आहेत ती ठाकरे गटाला व्हायला नकोय असं तुमचं म्हणणं आहे. किशोरीताई, त्यांना कामं नाही करायची, आपली प्रतिक्रिया? वाद घालायचंय फक्त. किशोरीताई, तुम्हाला कामं नकोय असा आरोप करता? आम्ही चुकीचं बोलतोय. आम्ही कधी कामांच्या विरोधात नाही. आमच्या नावाने कारण नसताना फंड न देणं, आमची कुचंबना करणं, आम्हाला कुठेच हे करणं नाही. हे मुद्दाम केलं जात आहे आणि ते प्रशासनाकडनं केलं जात आहे. लोकांची कामं आपल्यामध्ये वाद घालण्यापेक्षा बाजूला ते बोला ना की तुम्हाला जर फंड मिळतो तर आम्हाला का नाही मिळत फंड? तुम्ही बघा, लोकांची जर कामं होत असतील तर ती झाली पाहिजे. त्याच्यामध्ये नाही, एका रेट्यावर चालत नाही. लोकांना कळत आहे कामं होतात की नाही ते. ह्याच्या आधी पण होत होतं ना, ह्याच्या आधी पण काम चांगलं जरी असलं तरी लोकांना ते पण कळतं. प्लीज. पण किशोरीताई, या सगळ्यामध्ये आता फंडाचा प्रश्न येतो कुठे? कारण का नगरसेवक नाहीच आहेत. मग आम्ही नाहीच आहोत ना. मग आमच्या सगळ्या नगरसेवकांना जे तिकडे गेलेत त्यांच्या नावावर फंड आलेत, त्यांना फंड मिळत आहे. आता हे ऐका ना ताई, आता तुम्ही हे जे बोलताय, एका जर बीटला कुठला आलाय तर तिकडे जर महापालिकेच्या कामामध्ये आमदार कशाला, त्यांनी स्वतःचा फंड आहे तो एवढे दिवस का झोपला होता? आता वर्ष झाली
तू तुझा अशी फंड शब्द का नाही वापरू नको वापरत? समाधान. मग आपण हा? एकमेकांची तोंड बघणार आहोत विभागात, अशी शब्द हो, वापरू पण नका. बरोबर आहे. नाही पण त्याला नाही, त्याला झोपले स्वतःचा होते फंड का? का वापरत नाही काय? त्याला नाही दोघांनी किशोरीताई, काय केलंय त्यांचा आता प्रश्न या असा आहे विधानसभेत की तुम्ही इथले जे पाहिलंय. स्थानिक आमदार आहेत, त्याला जर निवडून सरवणकरजी दिलंय, तुमचा त्याला मुद्दा स्वतःचा फंड घेऊनच का मी नाही वापरू जातेय. शकत तो? सरवणकरजी तुमचा मुद्दा करतोय. घेऊनच मी वापरत किशोरीताईंकडे नाही असं जातेय. होणारच नाही. वापरणार. नाही, का नाही किशोरीताई, वापरणार? त्यांचं असं म्हणणं आहे, किशोरीताई त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुमचा आमदार निवडून तिकडे आलेला आहे, महेश सावंत जर हे तिथले आमदार आहेत, तर ते स्वतःचा फंड का वापरत नाहीत? महापालिकेकडून कसं फंड होईल याची मॅडम? प्रतीक्षा वापरत का नाही. करतात? वापरतात. कसं असं नाही त्यांचं म्हणणं वापरणार? आहे. असं नाही वापरणार. आता आम्ही तुम्ही जर जरा तुमचा फंड चौकशी त्या करा. चौकशीसाठी आणला. कलेक्टर म्हणणं पटकन फंड रिलीज करतायत का? किती कोंडी करतायत? ताई, एक वर्ष उद्धवजी झाली बाळासाहेब जर आम्ही ठाकरेंच्या आम्ही एक आमदारांची वर्षानंतर जर हा काम नगरसेवकांची करत नसेल किती तिकडचा कोंडी आमदार, चालली आहे? आम्ही जर हे फंड सगळं आणत असू, नाटक तर चाललंय. हा काय करतोय? सरवणकरजी, त्यांचा फंड रोखून ताई, त्यांचा फंड रोखून ठेवल्याचा आरोप आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टक्केवारीचे काहीतरी आरोप तुम्ही करत होतात. टक्केवारीचे तुमचे आरोप काय आहेत? माझं एवढंच मत आहे की जर तुला कामं जमत नसेल, राजीनामा देऊन घरी बस, आम्ही कामं करतो. हे बघा, आमदार लोकांनी जर तुम्हाला निवडून दिल्या, त्या लोकांची कामं करणं हे तुमचं कर्तव्य आहे. कसंही करा, पण ती लोकांची कामं झाली पाहिजे. तुम्ही जर म्हाडानी जर ते काम केलं असतं, तुम्ही फंड तुमच्या फंडातनं जर आमदार निधी जर तुम्हाला येतोय, तो फंड का नाही वापरला तुम्ही? तुम्हाला फक्त तिकडे काहीतरी भांडणच करायची होती, त्या दृष्टीने सगळं झालं. आपण आमदार फंड वापरायचा ना, कोणी थांबवलेलं? तर तुम्ही जर वर्षभर तो चौक केला नाही आणि जर आम्ही निधी आणून जर आता तो करतोय, तर त्याच्यात अडथळे आणण्याचं काही कारण नव्हतं. आणि चांगलं ठीक आहे. काम आहे, याच्यात प्रत्येक वेळेला वाद घालून चुकीचं आहे असं मला वाटतंय. बरोबर आहे. या वादांमुळे लोकांची जी कामं आहेत ती रखडता कामा नयेत. आरोप प्रत्यारोप, राजकारण हे सगळं होत राहील. लोकांचं काम झालं पाहिजे एवढी एक बेसिक माफक अपेक्षा आहे. सरवणकरजी आणि किशोरीताई, तुमच्या दोघांचेही आभार. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली एबीपी माझाला त्यासाठी. आणि या बातमीसह नमस्कार महाराष्ट्रामध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची.